तलाठी भरती पेपर हा सोपा असतो। काही लोकांना 170 ते 180 मार्क मिळतात, तर काही लोकांना 120 ते 130 मार्क मिळतात। देखिए भाई साहब, हमको जो है अभी बहुत दिक्कत हो रहा है, दिक्कत से गुजरना पड़ रहा है, एक तो टेंशन है। तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करता, तुम्ही व्यवस्थित सराव करता, पण तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही मागील वर्षाचे पेपर सोडवता का नाही, प्लस त्याचं तुम्ही डिटेल ॲनालिसिस करता का नाही। या व्हिडिओमध्ये PYQ कसे सॉल्व करायचे, मागील वर्षाचा पेपर आपण इन डिटेल ॲनालिसिस कसं करायचं, जे अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी तुषार। या व्हिडिओमध्ये मी घेत आहे की मागील वर्षी तलाठी भरतीमधील TCSने विचारलेले काही प्रश्न आणि त्याच्यावरती आपण इन डिटेल ॲनालिसिस करणार आहे, प्लस ते PYQ आपण कसे शॉर्ट ट्रिक्स मेथडने आपण सॉल्व करू शकतो हे सुद्धा पाहणार आहेत। तर चला मग पाहूया PYQ का महत्त्वाचे, PYQ का महत्त्वाचे। तर PYQ वरून कमीत कमी 70% हा पेपर सेट होतो, 70% हा पेपर हा सेट झालेला असतो, त्यामुळे PYQ हे सर्वात महत्त्वाचे आहे। तर PYQ मध्ये हे 4 घटक आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत। तर पहिला घटक आहे अनुभवाची कमी, म्हणजे इथे काय करतात, नवीन लोक पेपर सेट करतात, प्लस पेपर लीक पण नाही झाला पाहिजे, पेपर लीक नाही झाला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे अनुभव कमी असतो, म्हणून ते काय करतात, मागील वर्षाचा पेपर बघतात आणि त्या स्वरूपानुसार पेपर त्या बेसिसवरती पेपर तयार करतात। म्हणजे आपण मागील वर्षाचं काय म्हणतो आपण PYQ, त्यामुळे PYQ ह्या खूप इम्पॉर्टंट आहे। दुसरा मुद्दा आहे वेळेची कमतरता। तर त्यांच्याकडे वेळ हा कमी आहे, कशासाठी, पेपर बनवण्यासाठी, त्यामुळे ते काय करतात, मागील वर्षीवरून जो पॅटर्न आहे, मागील वर्षीचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न बेसवरती ते पेपर सेट करतात किंवा सेट होतो। तिसरा मुद्दा आहे वादस्थिती निर्माण होऊ नये। जर पेपर हार्ड लेवल सेट केला कोणत्या MPSC लेवलचा, तर विद्यार्थी कोर्टात जाणार। ओके, जर कोर्टात गेले विद्यार्थी तर त्यांच्यासाठी वाद निर्माण होऊ शकतो, म्हणून हा पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलपर्यंतच सेट केला जातो। ओके, चौथा आहे व्यक्तिमत्व चाचणी, हा महत्त्वाचा आहे। व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे हा एक तर आपला ऑफिशियल जॉब आहे, ऑफिशियल कागदपत्री जॉब आहे। तर ऑफिशियल जॉब आहे, त्यामध्ये तुमचा सर्वात महत्त्वाचा हजरजबाबीपणा प्लस तुम्ही किती क्विक डिसिजन घेता, म्हणजे लवकर निर्णय क्षमता तुमची किती आहे हे तपासलं जातं या प्रश्नांमधून। तर या सर्व बाबींचा विचार घेऊन हा पेपर सेट होतो। तर या व्हिडिओमध्ये आता मी TCSने घेतलेल्या मागील वर्षीच्या 2023च्या 4 ते 5 प्रश्न मी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवत आहे की ते प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचे आणि त्यांचं ॲनालिसिस कसं करायचं। ओके, तर पहिला प्रश्न आहे, संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही। तर संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही, तर हा आहे मॉनिटर। मॉनिटर का आहे, मॉनिटर हा आहे आउटपुट डिव्हाइस, मग बाकीचे पेन ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क हे आहेत हे स्टोरेज डिव्हाइस आहेत, हे काय आहेत, स्टोरेज डिव्हाइस। तर यामध्ये तुम्हाला असेही प्रश्न भविष्यात विचारले जाऊ शकतात की 1 KB बरोबर किती बाईट्स, 1 MB बरोबर किती KB, 1 GB बरोबर किती MB, 1 TB बरोबर किती GB, असे विचारलं जाऊ शकतं। किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की विंडोज काय आहे, किंवा स्कॅनर कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे, किंवा असंही विचारलं जाऊ शकतं AI म्हणजे काय, आणि हा सर्वात महत्त्वाचा
आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे येणाऱ्या जनरेशनसाठी ए आय म्हणजे काय आहे. तर अशा प्रकारे खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या प्रकारे ॲनालिसिस या प्रश्नासाठी करू शकता. तर आता पुढचा प्रश्न पण मी एक घेतलेला आहे, तो आहे राज्यपालांना शपथ कोण देतो. राज्यपालांना शपथ कोण देतो. तर राज्यपालांना शपथ देतो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपालांना हे शपथ देतात. तर आता राज्यपाल रिलेटेड आणखी कोणते कोणते प्रश्न आपण बघू शकतो. नियुक्ती कोण करतं राज्यपालांची. दुसरा मुद्दा त्यांचा कार्यकाल काय असू शकतो, त्यांचं वेतन काय असू शकतं, ते दोन राज्याचे राज्यपाल असू शकतात का नाही. पुढचा मुद्दा असाही असू शकतो की शपथ कोण घेऊन देतं. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यपालाची कोणत्या कलमात आहे. कलमा रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सध्याला मी सांगत आहे की हे 159 मध्ये आहे. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की मुख्यमंत्र्यांचा सल्लागार कोण. मुख्यमंत्र्यांचा सल्लागार कोण. तर अशा प्रकारे तुम्ही राज्यपाल, आता इथे प्रश्न राज्यपाला रिलेटेड विचारला आहे. सेम प्रश्न जर तुम्हाला विचारलं मुख्यमंत्र्यांविषयी, मुख्यमंत्री, तर तुम्ही असंच बघायचं आहे. उपमुख्यमंत्री याबद्दल पण हे असंच तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे विधानसभा सदस्याकरता निवडणूक येण्यासाठी किमान वय किती पाहिजे. तर किमान वय पाहिजे 25 वर्ष, ही पहिली अट आहे. तर आता विधानसभेसाठी तुम्हाला असे विचारले प्रश्न. आता विधान परिषदेसाठी पण विचारू शकतात. विधान परिषदसाठी वय किती. तर मी तुम्हाला सांगत आहे वय लागतं 30 वर्ष विधान परिषदसाठी. अजून विचारू शकतात की लोकसभेसाठी किती. लोकसभेसाठी मी तुम्हाला सांगतो आता सध्याला 25 वर्ष. असंही विचारलं जाऊ शकतं की राज्यसभेसाठी किती. उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होण्यासाठी वय किती. तुम्ही अजून बघू शकता की निवडणूक उमेदवाराचं वय किती. किंवा नगरपालिका निवडणूक उमेदवार वय. तर अशा प्रकारे तुम्हाला वय हे तुम्ही या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्या रिलेटेड आणखी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुम्ही कसं ॲनालिसिस केलं पाहिजे. तर आता इथे दिलेलं आहे विधानसभा. तर विधानसभा आपण इथे घेऊया. विधानसभा, आता विधानसभामध्ये पहिला आहे विधानसभेचा कार्यकाल किती असतो. दुसरा आहे विधानसभेचे सदस्य किती, सदस्यांचं वेतन किती. चौथा शपथ कोण देतं. पाचवा आहे की अधिवेशन कोण बोलवतं. तर विधान परिषद किती आहेत आपल्यामध्ये. विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे. तर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये एकदम योग्य ठरणार आहे. तर पुढचा प्रश्न मी आणखी एक घेतलेला आहे की प्रश्न 4. एका वाहनाची सरासरी 48 किलोमीटर आहे असताना काही अंतर जाण्यासाठी त्याला 6 तास लागतात. तर ताशी वेग 72 असल्यावरती त्याला तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. तर आता आपल्याला माहिती आहे इथे 48 किलोमीटर हे दिलेलं आहे स्पीड. आपल्याला टाईम दिलेला आहे 6 तास 6 hours. आणि अजून एक दिलेला आहे आपल्याला
तर स्पीड 72 तास. आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. तर डिस्टन्स आपल्याला काढायचे 48 गुणिले 6, हे केल्यानंतर 288 किलोमीटर येतं. तर आता हे 288 आपल्याला इथे आपण लिहू शकतो. 288 किलोमीटर आपल्याला हे सेम अंतर झालं दोन्हीचं. तर इथे आपल्याला टाईम काढायचा आहे. सेम फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाईम. तर इथे 288 भागिले 72, तर आपल्याला टाईम येणार आहे 4 तास. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम शॉर्ट ट्रिकनी प्रश्न. तर याच्यामध्ये तुम्हाला असे विचारू शकतात, ट्रेनचा प्रॉब्लेम, एक ट्रेन इथून जाते, ए ट्रेन, बी ट्रेन इकडून येते, किंवा ए ट्रेन अशी जाते, सेम बी ट्रेन या दिशेने जाते, किंवा ही ट्रेन आहे इथून इथपर्यंत जाते, इथे एक झाड आहे, त्या ट्रेनची लांबी 100 मीटर आहे, बरोबर. तर या पोल 100 मीटर आहे आणि ती स्पीड तिथं दिलं 40 किलोमीटर पर आवरने. तर या पोल आहे, हा पोल, तर या पोलला ती किती वेळात पार करेल. तर अशा प्रकारे ॲनालिसिस करून तुम्ही प्रश्नाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता. तर आता हा शेवटचा एक प्रश्न मी घेतलेला आहे. प्रश्न 5वा, महाराष्ट्रातील स्थानिक राज्य स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलं आहे. तर यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे 50% ठेवण्यात आलेलं आहे. पण त्याचबरोबर इथे आपण ॲनालिसिस करू शकतो की कशा प्रकारे प्रश्न फिरवले जाऊ शकतात किंवा महिलांच्या आरक्षणा रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा संविधानातील कितव्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला आहे. तर इथे मी लिहित आहे की 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती यानुसार अधिनियम एक तयार करण्यात आला. बरं, तो अधिनियम कधी करण्यात आला, कधी केला, तो अधिनियम कधी केला, त्याचं वर्ष काय. तर आता मी तुम्हाला इथे सांगत आहे 1992. आता हे आरक्षण पंचायत राजमध्ये अनिवार्य आहे का, नाही, हे बघू शकतो आपण. त्याचबरोबर आता इथे बघू शकतो की स्वराज्य संस्थेची संकल्पना, स्वराज्य संस्था ही संकल्पना कोणाची आहे, तर संकल्पना आहे महात्मा गांधीजींची आहे. तर ही संकल्पना त्यांची आहे. ही पंचायत राजचा समावेश कधी झाला, कधी, किंवा असंही विचारलं जाऊ शकते की अनुसूची किती आहेत, अनुसूची किती आहेत. तर या सर्वांचा प्रश्नांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडला पाहिजे, व्यवस्थितरित्या तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि या ॲनालिसिसचा उपयोग करून तुम्ही येणाऱ्या परीक्षांमध्ये 100% घवघवीत यश मिळवा, हीच अपेक्षा